पकडली. रुपेश येत आहेत बॉलिंगसाठी, ज्यांनी खूप चांगली कॅच पकडली. रुपेश येत आहेत बॉलिंगसाठी, ज्यांनी खूप चांगली कॅच पकडली. उदगीरचे रुपेश बॉलिंगसाठी. रुपेश तुकडे बॉलिंगसाठी. उदगीरमधील एक वलयांकित नाव, परंतु समोर अजय आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतो आहे. हलकासा कट देखील पाहायला मिळाला रुपेशच्या या बॉलमध्ये. लातूरमधून देखील बरेचसे खेळाडू आम्ही पहिले याही अगोदर पाहिलेले आहेत. ओह, क्या बात है, क्या बात है. जास्त लांबचा रनअप नाहीये, 3-4 पावलावरून येत आहेत आणि हलकासा कट करतायत. दोन्ही बॉल जबरदस्त टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे क्रॉस आर्म आहे. हा थोडासा वेगात होता, परंतु इकडे पायच्या स्वरूपात, म्हणजे पहिल्या 3 बॉलला फक्त एकच रन दिली आहे. आता मजा येणार आहे. लगातारचे 5 षटकार मारले, 6वा मारला जाईल का? ग्रामदैवत चषक पळशीमध्ये एक विक्रम होईल का? परंतु समोर रुपेश तुकडे सारखे एक दर्जेदार गोलंदाज आहेत आणि एका विक्रमाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळत आहे सुशील बुर्ले. वा 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 वा. थोड्या वेळापूर्वी आपण बॅटरसाठी टाळ्या वाजवत होतो. मी म्हणेल आता रुपेश तुकडे, आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. रुपेश तुकडे, कौतुक करावंच लागेल. यस, एक संधी देखील या ठिकाणी होती खरी, परंतु काय गोलंदाजी केली जाते. बॉल वळवले जात आहेत. ओह, हा थोडासा वेगात होता आणि विकेट येताना पाहायला मिळते. रुपेश तुकडेची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी जबरदस्त होती. कॅमेरामन फोकस त्यांच्यावर राहू देत. एखादा खेळाडू पहिल्या प्रयत्नामध्ये मन जिंकून घेतो आणि मी आवर्जून सांगेल रुपेशची गोलंदाजी टप्प्यावर टाकले लाजबाब.